नमस्कार, मी कोलेश्वरांजली संतोष कृषी महाविद्यालय बारामतीची विद्यार्थिनी. जसं 2025 मिलेट इयर म्हणून घोषित केलं होतं त्या बेसिसवर आधारित आम्ही ही थीम तयार केलेली आहे. त्या थीमचं नाव आहे ग्रामीण नारी पोषणाची शिल्पकार. मग ह्याच्यामध्ये आम्ही मिलेट्स पहिलं लावल्यापासून काढणीपर्यंत कसं वापरलं जातं त्याची प्रोसेस सांगणार आहे. ह्याच्यामध्ये ही जी पहिल्यांदा आहे ती आपण जे मिलेट काढतो ते ह्याच्यामध्ये काढलं जातं, म्हणजे आपटून ह्याच्यामध्ये केले जातात. त्याच्यानंतर ते पाखडले जातात. पाखडल्यानंतर ते सडायचे असतात, म्हणजे त्यातलं जे पाखडून जे त्यातमध्ये शिल्लक राहिलेलं असतं ते काढलं जातं. त्याच्यानंतर ते चाळणी करून चाळणीतलं छोट्या छोट्या दाणे ते खाली पडतात, ते मोठं आपण घेतो. त्यानंतर हे चिपटं मापटं आणि ते आधुनी असे 3 आहे त्याच्यामध्ये. मग त्या चिपट्यामध्ये त्यानुसार आपण धान्य घेतो. मग त्याच्यानंतर आपण पीठ तयार करण्यासाठी दळतो. जसं ही ट्रॅडिशनल पद्धत आहे पीठ दळायची. एवढे दिवस पारंपरिक पद्धत आहे पीठ दळायची. ते जात आहे. त्याच्यानंतर मग त्या पिठाची आपण भाकरी तयार करतो आणि ती भाकरी आपण खाण्यासाठी युज करू शकतो. त्या भाकरी बरोबर इथं हा मिरची भाकरी तयार केली जाते. पूर्ण शिल्प आणि प्रोसेस सांगितलेली आहे कसे, आणि चटणी बघा कशी. इथं चटणी तयार केली जात आहे ठेचा म्हणून खायला. किती मस्त शिल्प आहे. ही अशा पद्धतीने तयार केलेली प्रोसेस आहे. हे पारंपरिक पद्धत आहे. ह्याच्या पुढचं जे आपल्याला जर मिलेटचं काय खायचं असेल तर तुम्ही ते आतमध्ये भेट देऊ शकता. हा तुमचा स्टॉल पण आहे. आमचा स्टॉल आहे तो. ओके, धन्यवाद. फार्म मार्केट ही शेतीविषयक आहे. तर चला, मला आहे ना भीमकटी जत्रेमध्ये मिलेट्स नाव एग्रोजी हे स्टॉल पाहायला मिळाला. हे नाचणीचे बघा, नाचणीपासून बनवलेले प्रोडक्ट्स आहे. तर त्यांना आता आपण माहिती घेऊ. स्टॉल नंबर किती? 5 ना? स्टॉल नंबर 5. नमस्कार, मी एग्रोजी ऑर्गॅनिक्स मिलेट्स नाव आपला ब्रँड आहे. आपल्याला या स्टॉल मध्ये तुम्हाला मिलेट्स पासून बनवलेले लाडू, नाचणीपासून बनवलेला लाडू, हे नाचणीपासून बनवलेले, हा मल्टीमिलेट पासून बनवलेला लाडू आहे. इथे आपल्याला ज्वारी चिप्स, बाजरी चिवडा, ज्वारी चिवडा असे विविध पदार्थ बघायला भेटतील. त्याच्यानंतर आपले हे सगळे प्रोडक्ट्स हेल्दी आहेत आणि आजच आपल्या स्टॉलला व्हिजिट करा आणि हेल्दी पदार्थ आपल्या घरी घेऊन जा. ओके, असे प्रोडक्ट्स आहे नाचणीपासून, ज्वारीपासून बनवलेले. तर एकदा स्टॉलला व्हिजिट करा. जत्रेमध्ये आहे ना गाय धने नैसर्गिक शेती, इथे हळदीचे प्रोडक्ट बघायला मिळाले. स्टॉल नंबर 8. थोडं माहिती सांगता का आजी? हा सांगा ना. नमस्कार, माझं नाव शोभा जिपल गायधने. मी वर्धे म्हणून समुद्रपूर तालुक्यामधून आली आहे आणि ही वायगाव हळद आहे. ही वायगाव हळद, ही प्रोसेस सांगा ना मला कशी करतात. ही जी आहे हिला जमिनीमधून काढल्यानंतर हिला हळद काढली आणि हिला उकळली, म्हणजे अशी होते. आणि उकळल्यानंतर हिचं हे मशीननं पावडर केल्या गेलं. हे हळद आहे बघा, हळदीचं पीक. आणि नंतर हे उकडले असे ना. हा, हे उकडलेली हळद आहे. आणि मग पुढे हे मशीननं केल्या गेली ही वाली, आणि ही पॅकिंग केलं, याला लेबल लावलं. आपल्या शेतकऱ्यांची ओळख, ओके, म्हणजे बाजारात घेतो आपण त्यांना ओळख राहत नसते. याच्यामध्ये हाय कर्क्युमेन आहे, म्हणजे 5च्या पुढे कर्क्युमेन आहे. ओके, आणि याला जीआय टॅग भेटलेला आहे. जीआय टॅग. आणि ती एक दुसऱ्या पद्धतीनं बनवलेली आहे ही वाली. ही हळद आहे, याला चिप बनवले आणि सावलीमध्ये वाढवले आणि ही हाताने कुठून बनवलेली आहे. हे हाताने बनवलेली हळद आहे. किती दिवस आहेत मावशी तुम्ही कुठे? इथे मी आता 5 दिवस राहणार आहे, म्हणजे 25 तारखेपर्यंत मी राहणार आहे इथे. कुणाला हळद खरेदी करायची असेल तर आजींकडे खरेदीला या. धन्यवाद. भीमकटी जत्रेमध्ये आदिम सेंद्रिय शेती गट, इथं नैसर्गिक पिकवलेला तांदूळ इथं पाहायला मिळाला. स्टॉल नंबर 11. थोडी माहिती सांगता का दादा? हो, सांग ना. आम्ही जुन्नर तालुक्यावरून आलोय. हे आम्ही सर्व घरगुती पद्धतीने केलेले. सांगा ना तांदळाची माहिती. इंद्रायणी आहे आपल्याकडे रेग्युलर. हे इंद्रायणी? हो, इंद्रायणी.
हा रेग्युलर. याला पूर्ण कोणत्या रासायनिक खते नाही, काय नाही, ओरिजिनल ओरिजिनल आहे. आणि दादा? इंद्रायणी हातसडी पण आहे त्याच्यामध्ये. हे बघा, हे आजचडचा हो, हातसडी. आणि हा आंबेमोर रेग्युलर, आहे. ते आंबेमोर हातसडी. हे आंबेमोर, हो, आणि ती नाचणी आहे. हे हातचड, हो, असं सर्व हे घरगुती वाण आहेत आपल्या शेतातले. हे नाचणी आहे ना. हो, नाचणी. हे सगळ्या डाळी बेळी पण मिळतात हो, तुमच्याकडे? डाळी असतात आपल्याकडे. हे आपल्याला भीमथडी जत्रेमध्ये सातारा महिला अॅग्रो फूड्स स्टॉल नंबर 20 इथे आहे ना आपल्याला देशी गाईचे पासून बनवलेले गीर गाय आणि देशी गाय दोन्ही प्युअर देशी गायचे आणि गीर गायचे गावरान पद्धतीने बनवलेले, बिलोर पद्धतीने केलेले. दाखव ना सर. जुन्या काळामध्ये असं घुसळून बनवायचो, त्या पद्धतीने आम्ही तूप करतो. हे आमचं गीर गायचं तूप आहे. हो, A2 दोन्ही आमचं तूप A2 आहे. आणि हे आमचं गावरान गायचं, गावरान घ्यायचं. दोन्ही आमचे तूप A2 आहे. त्याशिवाय आमचं जे आहे कांदा लसण मसाला आहे, हे डंक्यावरती कुटून बनवतो. आणि हे आमचा स्पेशल चहा मसाला आहे. चहा मसाला आणि आमच्या कोणत्याही प्रोडक्ट मध्ये काही पण केमिकल अजिबात नाही. नॅचरल. सगळे ऑर्गॅनिक आहे. आणखीन बेसिकली सातारा महिला अॅग्रो फूड्स म्हणजे महिलांना आर्थिक प्रोत्साहन देण्यासाठी हे एक उपक्रम आहे. हे देशी फूड्स बघा तूप आणि A2 लेवलचे त्यांच्याकडे आहे. आमच्या तुपामध्ये A2 बीटा कॅसिन प्रोटीन असतं, जे हेल्थ साठी खूप चांगलं असतं. थँक्यू. बघा हे कृषी विज्ञान केंद्र बारामती यांचे आहे ना स्टॉल लागलेला आहे. इथं मध मिळतात. थोडी माहिती देता का दादा? नमस्कार. आपल्याकडं कृषी विज्ञान केंद्रामार्फत ज्या महाराष्ट्रामध्ये एकूण 4 FPO आपण रन करतो मधाच्या, तर त्याच्यामध्ये आपल्याला सातारा इथे एक FPO आहे. ती महाबळेश्वर असेल, सातारा असेल, वाई या भागामध्ये काम करते. त्याचबरोबर हा जो मध आहे तर हा धुळेची जी FPO आहे, जे ट्रायबल भागामध्ये जिथं आपण म्हणू शकतो की पिंपळनेर, साक्री वगैरे ह्या भागामधले जे काही फार्मर्स असतात, जे बीकीपर्स असतात, त्यांच्याकडून आपण मध कलेक्ट करतो आणि त्यांना चांगला परतावा देण्यासाठी काम करत असतो. अशा प्रकारचं 4 प्रकारचं मध आपण इथं विक्रीला ठेवलेले. त्यामध्ये एक मल्टीफ्लोरा हनी आहे, त्यामध्ये दुसरं आहे अजवाईन हनी आहे, तिसरं आहे जामुन हनी आहे आणि तिसरं निम्मा हनी आहे. तर ह्या वेगवेगळ्या भागामध्ये हा हनी कलेक्ट केला जातो आणि तो शेतकऱ्यांची जी कंपनी असते तर त्या कंपनी मार्फत आपण इथं कमीत कमी किती छोटा आहे? 250 ग्रॅम मध्ये येतो, 250 ग्रॅम आणि पासून. अर्धा किलो मध्ये येतो. ओके. 2 पॅकेजिंग आहे. हे मधाचं बघा, हे ओरिजिनल आणि गव्हर्नमेंटचे बनवतात. थँक्यू. स्वयंसिद्ध आला इथं हस्तकला बनवलेल्या वस्तू, बचत गटांनी बनवलेल्या वस्तू. भीमथडी जत्रेमध्ये अरण्य हस्तकला उद्योग स्टॉल नंबर 26 मध्ये आहे ना लाकडाच्या आंब्याच्या खोडापासून झाडापासून बनवलेल्या लाकडाच्या वस्तू बघायला मिळाल्या. थोड्या माहिती सांगता का मॅडम? हो, माझं नाव वैशाली वशिष्ठ आहे. आणखी मी माझ्या ब्रँडचं नाव अनन्या हँडीक्राफ्ट्स आहे. मी जयपूरहून आले. आंब्याच्या लाकडाचे दाखवा. आंब्याच्या लाकडापासून बनवलेलं. आंब्याच्या लाकडापासून बनवलेले वस्तू आहे. त्याच्यावर हँड पेंटिंग केलेली आहे. ओके. आणि याच्यावर फ्रूटचे फ्रेझिन मी युज केलंय, त्यामुळे ते इंटॅक्ट राहते पेंटिंग आणि युजेबल होऊन जातं. थोडं दाखवतं का काय काय आहे? आमच्याजवळ वेगळ्या साईजेसचे ट्रेज आहे, बाउल्स आहे, सर्विंग प्लेटर्स आहे, दाखव ना. आणखी चपाती बॉक्स आहे, बघा लाकडाचे चपाती पोस्टर्स बॉक्स पण आहे आहे. का? हा, ओके. पोस्टर्स आहे. ओके, 2 मिनिटं. हे चपाती बॉक्स आहे बघा. हे कोस्टर्स आहे. हा एक नवीन आम्ही प्रयोग केलाय. याच्यामध्ये स्टीलचा डब्बा टाकलाय आणि तुम्ही काढू पण शकता या डब्याला. ते तुम्ही त्याला सॅलेड बाउल करता युज करू शकता. ओके ओके. मग तुम्ही पेंटिंग केलेलं आहे. डेली यूज साठी पण आहे? डेली यूज साठी आहे. तुम्ही आरामात ह्याला धुवू शकता आणि रेग्युलर बेसिसवर यूज. फक्त सांगितलंच आहे. हे हे बाउल सगळे बाउल्स आहे. वेगवेगळ्या साईजेसचे बाउल्स आहे तुम्हाला. ओके. मोठ्या साईजचा फ्रूट बाउल आहे. थँक्यू. एकदा मॅडमच्या स्टॉलला भीमथडी जत्रेमध्ये राधा बचत गट पुरी स्टॉल नंबर 3 इथे आहे ना कोल्हापुरी चे प्रकारचे इन्व्हिटेशन ज्वेलरी आणि कोल्हापुरी चप्पल मिळतात. थोडं माहिती सांगता मॅडम? नमस्कार, मी पद्मश्री अभिजित पाटील. आम्ही येळगुडहून आलेलो आहोत. आमच्याकडे इमिटेशन ज्वेलरी व लेदरचे चप्पल आहेत. हे ज्वेलरी आहे ना महाराष्ट्रीयन ज्वेलरी? महाराष्ट्रीयन ज्वेलरी आहे सर्व.
हा हे बंगाली ज्वेलरी आहेत. बंगाली. हा ते आमचा माणूस आहे बंगालचा, तो बनवतो. हे महाराष्ट्रीयन ज्वेलरी बघा. बोला ना तुम्ही बोला ना. हा यामध्ये कमी करतात हे ज्वेलरी प्रोडक्ट. पूर्ण सेट मिळतो ना. हो थोडं चप्पल दाखव ना कोल्हापूर चप्पल. तुम्ही हे जेंट्स साठी कोल्हापुरी चप्पल आहे प्युअर पूर्ण. हा लेझरचा आहे, पूर्ण हातकाम केलेलं आहे यामध्ये. वर किड्स आहेत, लहान मुलांचे पण आहे आणि वर लेडीजचे पण किड्स आहेत आणि खाली लेडीज वगैरे आहेत. हे कोल्हापुरी चप्पल. ते एकदा स्टॉलला भेट द्या. भीमथडी जत्रेमध्ये साई कला पैठणी, हे पैठणी पासून बनवलेले सगळ्या वस्तू आहे. त्यांना विचारू थोडी माहिती देता का. ही पैठणी पासून बनवलेली पर्स आहे. हा पर्स. हो आणि ओरिजिनल मध्ये पूर्ण हँडवर्क मध्ये. अजून काय काय मिळतं पैठणीमध्ये. पैठणीमध्ये आमच्याकडे मग तुम्हाला असं ड्रेस मटेरियल पण मिळेल किंवा लेहंगा पण मिळतो. हे काय लेहंगा आहे लेहंगा. लेहंगा. हा आपण हाताने विणलेला आहे पैठणीचा. पैठणीचा ओरिजिनल. ओके. कलर पण असतात, डिझाईन्स पण अलग अलग असतात. अजून काय साडी आहे ना. हो साडी पण दाखवा ना. ही येवला पैठणी आहे आमची. येवला पैठणी. हा पूर्ण हाताने विणलेली आहे. बघा येवला पैठणी पूर्ण हस्तकलेची. हस्तकलेची. म्हणजे का सगळ्या प्रकारच्या पैठणीचे पासून बनवलेले प्रॉडक्ट मिळतात. सुरुवातीचा रेंज आहे. त्याच्यानंतर पुढे जसं वर्क वाढत जाईल तसं त्याची कॉस्ट पण वाढते. जसं वर्क वाढेल ना तसं त्याची कॉस्ट पण वाढते. आता हे पूर्ण ऑल ओव्हर डिझाईन मध्ये काढलेली आहे. म्हणजे भरपूर प्रकारचे तुमच्याकडे पैठणी बाकीचे वस्तू पण नाही बस. अगं इथं भीमथडी जत्रेमध्ये आहे ना इम्फर्ट इंडिया, तिथे आहे ना हँडमेड वस्तू मिळतात आणि त्याच्यातलं मला तर ही तर वस्तू भरपूर आवडली. थोडी माहिती सांगता का ताई. नमस्कार, माझं नाव निशा. आम्ही बीड मध्ये सुरू असलेल्या आनंदग्राम इन्फंट इंडिया या अनाथ आश्रमामधून आलेलो आहोत. थोडी माहिती सांगता. आमच्या इथे HIV पीडित अनाथ मुला मुलींचा सांभाळ केला जातो. बाबा आमटे आणि प्रकाश भाऊ आमटे केलेले. तर आमचं जे डॅम आहे त्या डॅम मध्ये वाहून आलेले हे दगड आहेत. तर हे आम्ही पेपर वेट साठी आणले होते, पण हे पाण्यावरती तरंगते. मग त्याच्यावरती मुलांनी छान असं वाटावं म्हणून पेंटिंग्स वगैरे हे सगळं पाण्यावर तरंगणार आहे. अजून काय अजून थोडस. त्यामध्ये त्यांनी शाडू मातीपासून धूपदाणी तयार केलेली आहे. तर ही धूपदाणी पूर्ण म्हणजे शाडू मातीपासून त्यांनी त्यांच्या हाताने तयार केलेली आहे. इथं धूप ठेवायचं आणि त्याचा धूर जो आहे तो वरतून निघतो. त्यामध्येच ही रिबल्स धूपदाणी पण त्यांनी तयार केलेली आहे. इथं रिबल्स धूप असतं, तर ते इथे ठेवल्यावरती जो अभिषेक आहे, धूर जो आहे तो आपण दुधाचा अभिषेक करतो देवाचा, तर एक धुराचा अभिषेक असा होतो. ही पण त्याच प्रकारची धूपदाणी आहे. मातीची. हे मातीचे आहे ना सगळे शाडू मातीचे. हे क्ले पासून तयार केलेले आपले स्टँड आहे, अगरबत्ती स्टँड, मशरूम स्टँड म्हणून आपण हे करतो. हे आपलं कॅन्डल्स आहेत, ते पण मुलांनीच तयार केलेले आहेत. हे पण पानाच्या आकारामध्ये पण त्यांनी अगरबत्ती स्टँड तयार केलेले आहेत. हे पण अगरबत्ती स्टँड आहेत, ते आपण लटकवू शकतो. तसेच हे साबण आहे आयुर्वेदिक, आमच्या बहिणीने तयार केलेले आहे, पूर्ण हँडमेड आहे. आणि हे समोरचं काय. ते फ्रीज मॅग्नेट आहे, ते पण मुलांनी तयार केलेले आहेत क्ले पासून. काही लाकडाचे फ्रीज मॅग्नेट आहेत, स्टोन पेंटिंग्स आहेत, आयुर्वेदिक साबण वगैरे. थँक्यू. आणि तुमचे बॅग्स पण आहे का. हो, हे बॅग्स वगैरे पण हे आपल्या मुलांनीच शिवणकाम वगैरे केलं, याच्यावरती पेंटिंग पण मुलांनीच तयार केलेली आहे. ओके थँक्यू. थँक्यू सर. आपल्याला आहे ना भीमथडी जत्रेमध्ये वैष्णवी महिला बचत गट हे स्टॉल नंबर 37 मध्ये आहे ना लग्नाचे रुखवत पाहायला मिळतात. थोडं माहिती देता का ताई. रुखवताची माहिती देता का. हो. काय काय मिळतं. लग्न रुखवतासाठी लागणाऱ्या सध्या पारंपरिक थीम आहेत आपल्याकडे. लग्नात लागणारी बैलगाडी आहे, सागवानी गाड्या आहेत. अशा हाताने बनवलेल्या आम्ही आईस कंडी पासून छान बैलगाड्या आहेत वेगवेगळ्या. बैलगाड्या बघा तुमच्या. अशा बाजा आहेत बैलगाड्या. अजून काय मिळतं. अशा थीम आहेत, तोरण आहेत. तोरण पण आहे थोडस इथं. हो इथं पण आहे. हे गाई वासरू. गाई वासरू आहे, वाद्य वारकरी सेट पण आहे का. वारकरी सेट आहे, वासुदेव आहेत.
बाकी असे सध्या फुलांना बॅगांना लावायला, टोपल्यांना लावायला, फराळाला लावायला ब्रोचेस आहे. तुमचं कुठे शॉप कुठे आहे? बारामतीमध्ये आहे. बारामती. सगळं हँडमेड आहे. बारामतीमध्ये वैष्णव शोपीस म्हणून, ओके. इंदापूर रोड, सोनाई बाजारच्या पाठीमागे. भीमतडी जत्रेला आला की एका शॉपला यांना भेट द्या. मला भीमतडी जत्रेमध्ये आहे ना मातीपासून आणि शेणापासून बनवलेल्या वस्तू पाहायला मिळाल्या. मिट्टी हब माय मोती माती, स्टॉल नंबर 16. थोडी माहिती देता का ताई? हो हो, नमस्कार. मी देवयानी तांबोळी. मिट्टी हब आणि माय माती हे दोन माझे ब्रँड्स आहेत. मिट्टी हब मध्ये आपण सर्टिफाईड मातीच्या प्रोडक्ट्स बनवतो. दाखवा ना मग. ओके, हे बघा इथे तुम्ही बघू शकता. हे जे प्रोडक्ट्स आहेत हे सर्व मातीचे प्रोडक्ट्स आहेत. हे मातीचे ना? हे लॅब मध्ये टेस्ट केलेल्या मातीपासून बनतात. ओके. त्याच्यामध्ये आपल्याकडे तांब्या भांड, माठ, ग्लास, कप अशा सर्व कस्टमाइज गोष्टी बनतात. आणि हे सगळं जे आहे हे शेणापासून बनवतो आम्ही. आमच्याकडे अशा वेगळ्या वेगळ्या रांगोळ्या बनतात. ओके. हे तुम्ही रांगोळी म्हणून घराच्या बाहेर ठेवू शकता. त्याच्यात हे असे जे आहेत याच्यावरती अशी सगळे शुभचिन्ह काढली आहेत. असे नुसते बेस सुद्धा आम्ही देतो ज्याच्यावरती तुम्ही रांगोळी काढू शकता. ऍक्च्युली कॉन्सेप्ट अशी आहे की पूर्वीच्या काळी घराच्या बाहेर शेण सारवून त्याच्यावरती रांगोळी काढायची, पण आता आपल्याला ते शक्य होत नाही. तर त्याला एक छान पर्याय म्हणून आम्ही हे असे बेस बनवलेले आहेत. आणि छोटी साईज मध्ये पण मिळतं का? येस, हे छोटे आहेत. कस्टमाइज करून असे वेगळे आम्ही देऊ शकतो. हे जे आहे हे आसन आहे. थोडं एक दाखवता का आसन? हो हो, येस. हे बघा, हे तुम्ही खुर्चीवर ठेवू शकता किंवा ह्याच्यावर बसू शकता. तसं सीट कव्हर म्हणून सुद्धा याचा उपयोग होतो. त्याला दोरी लिहिली जाते जी तुम्ही सीट वरती ठेवू शकता, कार मध्ये ठेवू शकता, ऑफिस मध्ये वापरू शकता. खुर्चीमध्ये वापरण्याचे आसन. हे सगळे शेणाचे लॅम्प्स आहेत. शेणाचे लॅम्प्स आहेत हे. ओके. येस. आणि ही जी आहेत ही पावलं बघा, गोमय बसते लक्ष्मी, हे जो आपली कॉन्सेप्ट आहे. म्हणजे पूर्वीचे लोक शेण सारवून त्याच्यावर लक्ष्मीची पावलं काढायची, म्हणजे लक्ष्मी मातेचा वास खूप छान राहतो घरामध्ये. तीच ही कॉन्सेप्ट आहे. तर आम्ही ही शेणावरची पावलं बनवलेली. ही बॉटल आहे, ही आपल्या सर्टिफाईड मातीपासून बनते. येस, ही मातीची बाटली आहे. ओके. आतमध्ये आपण हे दिलंय फूड ग्रेड. आता लोक हे तेलाकरता वगैरे पण वापरतात. ओके. या मॅडम नमस्कार. आणि मातीचं हे सगळे शेणाचं आहे, शेणापासून बनवलेलं आहे. म्हणजे वॉश करू शकतात पाण्याने. हे पाहे, हे जे आहे ना बघा भीमतडी जत्रेमध्ये आहे ना आपल्याला एक कपिलेश्वर महिला बचत गट स्टॉल नंबर 44 मध्ये येत आहे. लाकडाचे काठवट, पाट, पळपाट ते मिळतात. थोडं माहिती देता का? हो हो, नमस्कार. मी देवशाला गुळे कपिलेश्वर महिला बचत गटातून बोलत आहे. मी जामखेड मधून आले. तर बघा ही काठवट आहे, ही भाकरी करण्यासाठी उपयोगी येते. पूर्ण अखंड आहे, कुठेही जॉईंट नाहीये ह्याला. ह्याच्यामध्ये साईज नुसार तुम्हाला मिळून जाईल, लहान मोठी पाहिजे असेल तर. अजून काय? हा सांगा ना. हे चॉपिंग बोर्ड आहे, हा पण पूर्ण अखंड आहे, बाबळीच्या लाकडापासून बनवलेला आहे. हे 12 इंच पळपुट आहे. हा पळपुट पण बाबळीच्या लाकडापासूनच बनवलेला आहे. हा पण पूर्ण अखंड आहे. हे स्मॅशर आहे, हे पुरण वाटण्यासाठी, ठेसा वाटण्यासाठी उपयोगी येतं. 7 प्रकार आहेत, जसं आवडेल त्याप्रमाणे आणलेले आहे साईज नुसार. हो. आणि हे पोळपटच्या साईज आहेत, 3 साईज मध्ये मिळून जाईल. ओके. इथं बघा सगळीकडचे लाकडाचे वस्तू मिळतात. आपल्याला भीमतडी जत्रेमध्ये नॅचरल इंडिया बांबू उत्पादक कंपनी इथे ना बांबू पासून बनवलेल्या वस्तू आपल्याला पाहायला मिळतात. तर स्टॉल नंबर 52. थोडं माहिती सांगता दादा? नमस्कार, माझं नाव दत्तात्रय गोलप. आमचा नॅचरल इंडियाचा स्टॉल आहे. तर आम्ही बांबूपासून ज्या वस्तू बनतात, ज्या प्लॅस्टिकला पर्याय आहेत, जे प्रदूषण करत नाही, पर्यावरणासाठी जे हानिकारक नाही पर्यावरणासाठी, त्या वस्तू बनवतोय. तर आता इथे आपलं पहिलं हे आहे, हे अगरबत्ती स्टँड आहे, त्याच्यामध्ये डस्ट कलेक्ट होते. ओके. दुसरा बांबूचा सॉक्स आहे, हे बांबूचा सॉक्स. हा, बांबूच्या सुतापासून तयार केलेला सॉक्स आहे. आणि स्मेल येत नाही, पायाचा गरम होत नाही, थंड होत नाही, पायाला खास सुटत नाही, अगदी दिवसभर घातला तरी वाटत नाही. दुसरा बर्ड फीडर आहे पक्ष्यांसाठी. हँगिंग प्लांटर पण आहे. बर्ड हाऊस आहे. अगरबत्ती आहे बांबूची अगरबत्ती. बांबूचा बरणी आहे. टूथब्रश आहेत बांबूचे. बांबूचा पेन आहे. ते बांबूचे शॅम्पू पण आहेत तिथे. हे काय बांबूचा? हा, बांबू स्पीकर आहे तो. बांबू स्पीकर. हे डेस्क ऑर्गनायझर आहे बांबूचा. हे नीमचे कंगवे आहेत.
आणि हे सगळ्यात महत्वाचं आपलं बांबू ऍक्टिव्हेटेड चारकोल पासून तयार केलेला साबण आहे. त्याच्यामध्ये फेस वॉश आहे आणि शॅम्पू पण आहे. हे बांबूची बॉटल आहे का? बॉटल पण आहे दाखवा बांबूची. बरं. हे बांबू पासून बनवलेले बॉटल आहे बघा. आणि हे चहाचे कप आहेत. हे बांबू पासून बनवले चहाचे कप. हे बांबू सगळे आणि ट्रे पण आहे का? हा, बांबूचा ट्रे आहे. ओके, ठीक आहे. हे टोपले पण आहे, डायरी पण आहे. ओके, एकदा शॉपला व्हिजिट करा. बघा आपल्याला भीमथडी जत्रेमध्ये आहे ना संस्कृती सेंद्रिय हळद या बाबांकडे नॅचरल हळद मिळते. थोडी माहिती सांगता का बाबा? सांगतो. हा, ही कच्ची हळद आहे. कच्ची हळद. कच्ची हळद आहे. याच्यापासून आम्ही अशी हळद बनवतो. ओके, कितीला पॅकेट बाबा? पॅकेट पावचा रेट 80 रुपये. 80 रुपये. 150 रुपये अर्धा किलो, 300 रुपये किलो. ओके, हे नॅचरल हळद बघा. हे स्वतः बनवतात. संस्कृती सेंद्रिय हळद. स्टॉल नंबर 47. ते एकदा स्टॉलला भेट द्या बाबांच्या. हे भीमथडी जत्रेमध्ये आहे ना आपल्याला बँक ऑफ महाराष्ट्र पुरस्कृत महिला बचत गटांचे खाण्याचे ड्रेस पाहायला मिळाले. थोडी माहिती सांगता का ताई? हो, हा हा, आपल्याकडे भीमथडी यात्रेमध्ये आपण आता आपल्या स्टॉल बघा, आपल्याकडे खणाचे ड्रेस अवेलेबल आहेत आता. हा, आणि मकर संक्रांतीसाठी खास आपण पॅड क्वालिटी दाखवा ना असा. हा, 3 महिन्याच्या बाळापासून अगदी 18 वर्षापर्यंत सगळे कलर मध्ये पूर्ण साईज अवेलेबल घ्या. एक दोन दाखवा ना. संक्रांतीसाठी. हा सर, ब्लॅक कलर दाखवा ना एकदम. हा, हे बघा खास मकर संक्रांतीसाठी आपल्याकडे ब्लॅक कलर आहे अवेलेबल. आपला स्टॉल नंबर आहे 84. तर सगळ्यांनी येऊन ह्याचा आनंद घ्या. हे बघा हे कलर असे अवेलेबल आहेत आपल्याकडे सगळे. खूप छान आहेत. हे खणाचे आहे ना सगळे? सगळे खणाचे ड्रेसेस आहेत आपले. हे बघा प्रत्येक कलर मध्ये प्रत्येक साईज अवेलेबल आहे आपल्याकडे. येऊन सगळ्यांनी आनंद लुटा. छान कलर कॉम्बिनेशन जुळवलेलं आहे बघा. थँक्यू. हे बघा बँक ऑफ महाराष्ट्र पुरस्कृत आर्या महिला बचत गट. इथे ना आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्डल पाहायला मिळतात. थोडे सांगते का माहिती मॅडम? आमच्याकडे क्रिसमसच्या स्पेशल कॅन्डल्स आहेत. सेंटाची आहे. ओके, क्रिसमस कॅन्डल. क्रिसमस आहे. ओके, हे सगळे कॅन्डल आहे. ओके, हे सगळे कॅन्डल आहे. रोज पेटल आहे. ओके, रोज दाखवा ना. रोज कॅन्डल. त्यानंतर आपल्याकडे पहिले डांबर गोळीचा प्रकार होता कपाटात ठेवायला. नवीन पद्धतीने वॅक्स असे बनवून आहेत जे आपण कपाटात लावू शकतो. हे कॅन्डल भरपूर आहे. ओके, आणि मोठी कुठली आहे? ही बुकी कॅन्डल. आपल्याला इंस्टाग्रामवर वगैरे बरंच ट्रेंडिंग दिसतंय ते वाली आहे. आईस्क्रीम कॅन्डल. स्टारबक्स स्टारबक्स कॅन्डल. त्यानंतर जलेबी वाली आहे. ओके, हार्ट शेप मध्ये. वुडन हार्ट वाली आहे. ओके, दिवाळीसाठी आपण उरली कॅन्डल वगैरे घेऊ शकतो. त्या आहे. कॅन्डल. कॅन्डलच्या भरपूर व्हरायटीज आहेत. हा, इथे कॅन्डल आहे. लड्डू पण आहे आपल्याकडे. लड्डू कॅन्डल. ओके, हे कॅन्डलच्या व्हरायटीज बघा किती. थँक्यू. इथे कॉस्मॉस ग्रीन. इथे ऑर्गॅनिक लाडू मिळतात. थोडी माहिती देता का ताई? नमस्कार मित्र, मी डॉक्टर स्नेहल दातारकर. मी PhD डॉक्टरेट आहे आणि आम्ही नागपूर बेस्ड फर्म आहे कॉस्मॉस ग्रीन्स. आणि आमचं ब्रँडिंग आहे स्वीटो क्लब. आम्ही ड्रायफ्रूट लाडू तयार करतो. ड्रायफ्रूट लाडू मध्ये मग आमच्याकडे खजूर रोल आहेत. परत प्रीमियम ड्रायफ्रूट लाडू आहेत. नंतर याच्यात आम्ही खजूर रोल बनवतो. ठीक आहे. नंतर आम्ही नागपूरचे आहे. आमची स्पेशालिटी आहे ही ऑरेंज पंच. ओके, जे लोक रेग्युलर जिमला जातात त्यांच्यासाठी आहे आमच्याकडे एनर्जी बार. ओके, एनर्जी बार. महिलांसाठी आम्ही रेकमेंड करतो प्रीमियम ड्रायफ्रूट लाडू. म्हणजे मल्टीव्हिटॅमिन टॅबलेट्स न टाकता आम्ही हे सोल्स टाकले आहेत. नंतर हे खजूर.
तुमच्याकडे सगळे ड्रायफ्रुट्सच मिळतात? सगळे आम्ही ड्रायफ्रूट आणि आमच्याकडे कुठल्याही प्रकारची साखर आम्ही घालत नाही, प्रिझर्वेटिव्ह आम्ही घालत नाही. हे परफेक्ट आम्ही घरी बनवतो पूर्ण. ओके. हे लाडूचे एवढे व्हरायटीज आहे. भीमथडी जत्रेला आला ना तर येतं. हे इंस्टा पेज आहे हे आमचं इन्स्टा पेज आहे, प्लीज फॉलो करा. थँक्यू. कॉस्मॉस ग्रीन लाडू. थँक्यू. बघा भीमथडी जत्रेमध्ये हिरा महिला बचत गट इथे आहे ना लोकरीचे चप्पल बाकीच्या वस्तू मिळतात. थोडं माहिती सांगता बाबा? हा सांगतो. हा नमस्कार. मी इथं भीमथडी यात्रेमध्ये आलेलो आहे पुण्यामध्ये. मग हे स्टॉल आमचा पूर्ण लोकरीचा आहे. दाखवा ना मग. मग ही आहे लोकर चप्पल आहे. लोकल चप्पल? हा हे लोकर चप्पल आहे. थंडीमध्ये गरम राहते, उन्हाळ्यात गार राहते. हे अशा पद्धतीने आहे. हे लोकर चप्पल थंडीमध्ये गरम, उन्हाळ्यात गार. आणि पंजा दुखा लागला किंवा टाच दुखा लागली तरी पण याने कमी येते. लहान मुलांचे पण आहे का? आणि हे लहान मुलाचे पण आहे. ओके. हे लहान मुलाच्या 1 वर्षापासून 5 वर्षापर्यंतच्या मुलाला बसते. हे बघा ही 1 वर्षाच्या आहे मुलाला. लोकर चप्पल? लोकर चप्पल आहे पूर्ण लोकरीची. पूर्ण लोकर. आणि हे लोकर उशी आहे. लोकर उशी याच्यामध्ये पूर्ण लोकर आहे. हे थंडीमध्ये पण याचा पण उपयोग असा आहे, थंडीमध्ये गरम राहते, उन्हाळ्यात गार राहते. आणि याचा म्हणजे फायदे याचे एवढे आहेत की लोकर उशी वापरल्यामुळे थंडीमध्ये गरम राहते, उन्हाळ्यात गार राहते. आणि मानेचा त्रास, खांद्याचं दुखणं जर असलं तरी पण याने कमी येते. बघा किती आहे. आणि हे धागा, हे धागा आपल्या हाताला बांधायसाठी आहे. ओके. अशा पद्धतीने या सगळ्या लोकरीच्या वस्तू आहेत. अजून काय आहे? हे लोकरीची पायपुसणी बनवलेली आहे. ओके. हा ही लोकरीची पायपुसणी अशी आहे. लोकरीची पायपुसणी. हे लोकरीची पायपुसणीचे पण व्हरायटीज बघा त्यांच्याकडे काय. आणि हे लोकरीचं आसन आहे. हो हे लोकरीचं आसन हे एकदम मऊ आणि स्मूथ आम्ही याच्यावर डिझाईन काढून बनवलेलं आहे. हे लोकरीचं आसन इतकं चांगलं आहे की थंडीमध्ये पण ह्याचं पण असंच उपयोग आहे. थंडीमध्ये गरम राहते, उन्हाळ्यात गार राहते. धन्यवाद. पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक पुरस्कृत साईबाबा महिला बचत गट इथे रांगोळ्या मिळतात. थोडी माहिती सांगते का रांगोळी? सांगा ना. काय सांगू? पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक स्टॉल नंबर 131 साईबाबा महिला बचत गट. तिथे रांगोळ्या मिळतात. थोडी माहिती सांगता का रांगोळ्याच्या? नमस्कार, मी उज्ज्वला माने. मी हे स्वतः बनवते. ही छोटी रांगोळी आहे का? हे वॉशेबल. ओके. ज्यांना वेळ नसतो, इन्स्टंट किंवा जागा कमी आहे ते सहज वापरू शकतात. दाखवा ना 1-2. अशी रांगोळी उमऱ्याच्या समोर वगैरे ठेवू शकतात. ओके. 5-6 शेप दाखवा. सगळ्या रेडीमेड रांगोळ्या. इथं पण दाखवा. असं गालीचं पण बनवू शकतो आपण. ओके. पाहिजे तेवढा साईज बनवू शकतो. इथं बघा शेप पण आहे रांगोळ्यांचे दाखवलेले. ओके. वेगवेगळ्या शेपचे बनवलेले आहे तुम्ही. ओके थँक्यू. बघा भीमथडी जत्रेमध्ये आहे ना आपल्याला समर्थ महिला स्वयंसहायता बचत गट सातारा इथं मातीच्या भांडी मिळतात. थोडी माहिती देता का जरा? हा देतो ना सर. सांगा ना. बघा हे सगळे याच्यात पूर्ण जेवण बनवू शकता. चिकन, मटन, भात, दूध लावू शकता किंवा दही पण लावू शकता या भांड्यांमध्ये. हे मातीची भांडी? हा मातीची भांडी आहे. ही माती राजस्थान, हरियाणा तिकडून आणलेली माती. ओके. म्हणजे तुम्ही स्वतः बनवताय? हा स्वतः बनवतो आम्ही. हे तांब्या भांडे आहे पाणी पिण्यासाठी. हे जग आहे. आणि कप चहा पिण्यासाठी कप येते. हे धूप लावण्यासाठी. हे सगळे शोपीस आहेत. हे शोपीस आहे का? हा शोपीस आहेत हे सगळे. हो वाव. आणि अगरबत्ती स्टँड, अगरबत्ती लावण्यासाठी. हे मातीचे? हा 170. मातीचे गणपती? हे मातीचे गणपती प्रत्येक ह्याच्यातले लॅपटॉप वाले. हे थोडं माहिती सांगता का अजून याची? त्याच्यानंतर हे मनी प्लांट वगैरे लावू शकतो. हे पण धूप लावू शकतो याच्यामध्ये. हे सगळे ना? हा हे सगळे मनी प्लांट वगैरे लावू शकतो याच्यात तुम्ही. हे मातीचे. हा हे शोपीस तुम्ही अडकवू शकता घरात. त्याच्यानंतर हे सगळे मातीचे? हे सगळे ही पाण्याची बॉटल आहे. ओके. मातीचे पाण्याची? हा मातीची पाण्याची बॉटल. हॅलो. होय हे सगळ्या मातीच्या वस्तू शोपीस आहे. मातीच्या पाण्याची बॉटल. ही मातीची पाण्याची बॉटल.
बघा मातीचे सगळे. थोडी माहिती सांगता का अजून? हे पाण्याची बॉटल. पाण्याच्या बॉटलचे नाही हे गल्ला पण आहे ना. हा. पाण्याची बॉटल थोडी खोलून दाखवता का? हा ओके. आपल्याला आहे ना भीमथडी जत्रेमध्ये आहे ना हातमाग घोंगडी उद्योग यांचा स्टॉल पाहायला मिळाला. त्यांच्याकडं घोंगडी मिळते. थोडी माहिती सांगता का घोंगडीची? हो सर. नमस्कार, मी नितीन कुचेकर, इंदापूर तालुक्यातील गोरपवाडी गावातून आलेलो आहे. हे घोंगडीचा व्यवसाय हा पारंपरिक व्यवसाय आहे आमचा. जुना पहिले हा घोंगडे जे आहेत खड्डा माग्यावरती विणलेला जातात. हा खड्डा माग असतो असा, या मागावरती घोंगडे विणलेला जातात. दाखवा ना घोंगडे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे घोंगडे येतात, साईज आणि दुसरा. ही मोठ्या मेंढ्याची लोकर आहे. ही अशी ग्रे कलर मध्ये येते. याच्यामध्ये जावळाची जी लोक म्हणतात, जावळाची पण घोंगडी आहे आपल्याकडे. घोंगडी हे जावळाची घोंगडी म्हणजे लहान पिल्लाला जी पहिली लोकर येते, आपल्या लहान बाळाला कसे पहिलं जावळ येतं त्या जावळापासून तयार केलेली ही घोंगडी आहे. ही लोकर फक्त एकदाच मिळते आपल्याला आणि ही एकदम उबदार घोंगडी असते. म्हणजे एकदम क्वालिटीमध्ये सगळ्यात भारी घोंगडी आपल्याकडे ही आहे. घोंगडीचे फायदे तुम्हाला पाठदुखीसाठी, रक्ताभिसरणसाठी, कंबरदुखी, सांधेवात असेल, या पूर्ण उपचार होत जातो. घोंगडीची साईज किती मिळतात? घोंगडी तुम्हाला 3x6 पासून ते तुम्हाला 4.5 बाय 10-12 पर्यंत जास्त. घोंगडीची टोपी पण मिळते? टोपी पण आहे अशी घोंगडीची. उन्हाळ्यात वापरू शकता तुम्ही, हिवाळ्यात वापरू शकता. एकदम थंडी टोचणार नाही, काही नाही. आणि हे काय? हे धागा आहे आपला घोंगडीचा, याचा घोंगड्याचा धागा तुमच्या गाडीला वगैरे बांधायला. जे बाळूमामाचा जो धागा आहे तो धागा आहे. हे पूजेचं आसन आहे. याच्यामध्ये गुरुचरित्र पारायण वगैरे तुम्ही करू शकता. घोंगडीच आहे हे पण. ओके. गुरुचरित्र पारायणसाठी वगैरे ही घोंगडी वापरली जाते. पूजा आसन आहे. हे छोटी साईज. हे छोटी साईज मध्ये. अशा पण घेऊ शकता, मोठी पण. याच्यामध्ये व्हाईट घोंगडी पण आहे, जे गुरुचरित्र पारायण, पूजापाठ, ध्यानधारणा वगैरे. हे व्हाईट घोंगडी, हे प्युअर व्हाईट घोंगडी. हे प्युअर लोकरीच्या घोंगड्या तुम्हाला मिळणार याच्यामध्ये. याच्यामध्ये आपण नवीन मॉडिफाय केलेल्या घोंगड्या आहेत. याच्यामध्ये कलरफुल पण बनवलेले आहेत. पांढऱ्या लोकरला कलर करून असे डिझाईन गालीचे टाईप बनवलेले आहेत. याच्यामध्ये वेगवेगळे साईज आणि वेगवेगळे कलर पण याच्यामध्ये तुम्हाला मिळतील याला. ओके, धन्यवाद. कोणाला पाहिजे असेल तर दादांना कॉन्टॅक्ट करा. नंबर सांगू त्याचा? सांगा ना नंबर. कॉन्टॅक्ट करायचा असेल माझा नंबर आहे 9767 175638. या नंबरवरती कधीही कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला घरपोच घोंगडी. पारंपरिक पद्धतीने त्यांना बनवून देतात डायरेक्ट. बघा, लक्ष्मी स्वयंसहायता समूह. तिथे ना दगडी हे मिळतात खलबत्ते. खलबत्ते कितीला आहे? दगडी खलबत्ते पण मिळतात आणि जाता पण मिळतं इथं बघा. आणि दगडी दिवा मिळतोय आणि अशा शोपीसच्या वस्तू पण मिळतात दगडी. हे भीमथडी जत्रेमध्ये यांचं स्टॉल लागलेलं आहे. एकदा भेट द्या. हे भीमथडीचं फूड कोर्ट आहे, फूड स्टॉल. आता आपण फूड स्टॉल कव्हर करू. इथे तुम्हाला व्हेज, नॉन व्हेज स्टॉल पण तुम्हाला मिळतील. तर आपण भीमथडीचे हे स्टॉल कव्हर करतोय आता. इथे तुम्हाला महाराष्ट्रातले प्रत्येक प्रकारचे जेवण तुम्हाला मिळतील. दही, धपाटे, भरपूर प्रकारचे तुम्हाला जेवण मिळतील.